प्रश्न क्रमांक 2 मध्ये सांगितलेलं आहे रेख कोणत्या का असना त्यांचं जे काही विभाजन बिंदू आहे ते आहे म्हणतात ए आणि त्याचे जे काही गुणोत्तर आहेत ए जसे बी मध्ये लिहा म्हणतात. कशामध्ये लिहायचंय ए जसे बी आणि विभाजन बिंदू कोण आहे म्हणतात ए विभाजन बिंदू आहे. तर हे आधीचं आहे एक्झाम्पल. तर आपण मांडणी करून घ्यायची दिलेल्या किमती. आता जो काही रेषाखंड आहे तो आहे पी क्यू. पी चे निर्देशक -3,7 पी चे निर्देशक -3,7 त्याला x1 y1 मानू आणि क्यू चे निर्देशक आहे 1,-4 1,-4 आणि त्याच्यात गुणोत्तर दिलेलं आहे त्यांनी ए जसे बी 2 जसे 1 2 जसे 1 हा गुणोत्तर दिलेला आहे. आणि त्यानंतर न बाकीचं आपल्याला काय काढायचे तर ए चे निर्देशक आपल्याला शोधायचे. ए च्या निर्देशकाला आपण मानू x, y. आता इथं आपले गुणोत्तर कोणते आहेत ए जसे बी म्हणजे इथं ए येईल इथं बी येईल. ए आहे 2 बी आहे 1. रेषाखंड आहे पी क्यू आणि त्यांचा छेदन जो काही विभाजन बिंदू आहे तो आहे ए. त्याचे निर्देशक आपण मानले x, y. विभाजनाच्या सूत्रानुसार मांडणी करायची. आपल्याला काढायचे काय x काढायचे. तर x आता इथं m च्या ऐवजी आपण इथं घेऊ a आणि इथं घ्यायचे b. हे झालं परत a अधिक b. हे झालं विभाजनाचं सूत्र. मांडणी करायची. झालं x ची व्हॅल्यू काढायची. a किती आहे तुमचं 2. x2 आहे तुमचं 1 अधिक b किती आहे तुमचं 1 आणि x1 आहे तुमचं -3. झालं छेदामध्ये हे 2 अधिक 1 सोडवायचं. याला बे हे वजा आणि या अधिकचा गुणाकार वजा होईल. 3 1 3 म्हणजे -3 छेदामध्ये दोघांची बेरीज 3. झालं या दोघांमध्ये वजाबाकी होईल -1/3. हे झालं तुमचं x. आता y ची व्हॅल्यू काढायची. y बरोबर आहे तुमचं ay2 प्लस by1 छेदामध्ये a अधिक b. आता आपल्याला त्या सूत्रानुसार मांडणी केल्यानंतर ना a ची किंमत किती आहे 2. y2 किती आहे तुमचं -4 अधिक b आहे तुमचं 1 आणि y1 आहे तुमचं 7 छेदामध्ये दोघांची बेरीज म्हणजे 2 अधिक 1. झालं या दोघांचा गुणाकार -4 आणि 2 चा गुणाकार -8 अधिक 7 1 7 छेदामध्ये दोघांची बेरीज 3. वजाबाकी येईल इथं परत -1/3. झालं y. आता निर्देशक काय आले आपले ए चे निर्देशक शेवटी लिहायचं. ए चे निर्देशक x, y बरोबर -1/3 -1/3. चालते.